नमस्कार. कधी असा विचार मनात आलाय का की एकाच खोलीत असून सुद्धा दोन माणसं एकमेकांपासून कित्येक मैल दूर असू शकतात? आज आपण ह्याच गोष्टीवर बोलणार आहोत. शारीरिक आणि भावनिक उपस्थिती ह्यातला नेमका फरक काय आहे हे समजून घेणार आहोत. बघा, हा प्रश्न आजच्या जगात खूप लोकांना आपला असा वाटेल. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत असतो, एकाच घरात, एकाच खोलीत, पण आपलं मन मात्र कुठेतरी भलतीकडेच भटकत असतं. हे खरं तर खूपच सामान्य गोष्ट झालीय, पण नात्यांसाठी तितकीच धोकादायक आहे. आणि हाच तो आधुनिक नात्यांमधला विरोधाभास. एका बाजूला आहे शारीरिक उपस्थिती, म्हणजे आपण एकत्र एकाच जागेत आहोत, आणि दुसऱ्या बाजूला आहे भावनिक अनुपस्थिती, जिथे आपलं मन मात्र पूर्णपणे वेगवेगळ्या जगात वावरत असतं. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागाकडे वळूया. जवळ असण्याचा भ्रम. ही समस्या नेमकी आहे तरी काय, आणि ती आपल्या नात्यांना आतून कशी पोखरतीये हे जरा जवळून पाहूया. ह्या स्थितीला डेड प्रेझन्स किंवा मृत उपस्थिती असं नाव दिलं गेलंय. म्हणजे काय, तर आपण शारीरिकदृष्ट्या कोणासोबत आहोत, पण आपलं सगळं लक्ष, सगळी ऊर्जा एकतर फोनमध्ये घुसलेली असते किंवा आपण आपल्याच विचारांमध्ये हरवलेले असतो. आणि हीच गोष्ट नात्यामधली सगळी ऊर्जा हळूहळू संपवून टाकते. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आपल्या जोडीदाराला फक्त आपलं शरीर नकोय, तर आपला प्राण त्यांच्या दिशेने हवा आहे. आता इथे प्राण म्हणजे काय, तर ती आहे आपली जीवन ऊर्जा, आपलं पूर्ण लक्ष. त्यांना फक्त एक निर्जीव शरीर नाही, तर एक सजीव, उत्साही ऊर्जा हवी असते. मग या ऊर्जेचं रहस्य तरी काय आहे? आपल्या पुढच्या भागात आपण हेच पाहणार आहोत की आपलं केंद्रित लक्ष इतकं शक्तिशाली का असतं आणि त्यातून लक्षाची ऊर्जा कशी तयार होते. पंडित श्री राम शर्मा आचार्य यांनी याची एक खूप सुंदर उपमा दिली आहे. ते म्हणतात, आपलं लक्ष आहे ना, ते सूर्यप्रकाशासारखं आहे. जेव्हा ते सगळीकडे विखुरलेलं असतं, तेव्हा ते अगदी सौम्य आणि शांत असतं. पण जेव्हा आपण हेच लक्ष एका भिंगातून म्हणजे एकाग्रतेने एकाच बिंदूवर केंद्रित करतो, तेव्हा काय होतं? त्यातून एक ज्योत निर्माण होते, एक तीव्र ऊर्जा तयार होते. हीच ताकद आहे आपल्या अखंड आणि केंद्रित लक्षाची. याच केंद्रित ऊर्जेला ह्यूमन इलेक्ट्रिसिटी किंवा मानवी विद्युत असं म्हणू शकतो. विचार करा, जेव्हा आपण आपलं संपूर्ण अविभाज्य लक्ष कोणाला देतो, तेव्हा आपण आपली ऊर्जा त्यांच्यामध्ये ओतत असतो. हे एक असं भावनिक रिचार्ज आहे जे नुसते शब्द कधीच देऊ शकत नाहीत. बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणायचं कसं? चला, आता या विश्लेषणाच्या एकदम प्रॅक्टिकल भागाकडे वळूया, ज्याला आपण उपस्थितीचा सराव म्हणू शकतो. हा आकडा 20 हा नीट लक्षात ठेवा, कारण हा सराव करण्यासाठी दिवसातून फक्त एवढाच वेळ आपल्याला हवाय. पण तो वापरायचा कसा हे जास्त महत्वाचं आहे. ह्या सरावाला डिजिटल सनसेट असं म्हणतात. याच्या फक्त 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, सर्व डिजिटल उपकरणं म्हणजे फोन, लॅपटॉप, टीव्ही सगळं 20 मिनिटांसाठी दुसऱ्या खोलीत ठेवा. दुसरी पायरी, आपल्या जोडीदारासोबत शांतपणे बसा. तिसरी, ते जेव्हा बोलत असतील तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघा. आणि चौथी, जी सगळ्यात महत्वाची आहे, त्यांना उत्तर देण्यासाठी ऐकू नका, तर त्यांना काय वाटतंय हे अनुभवण्यासाठी ऐका. खरं तर ही फक्त एक रिलेशनशिप टिप नाहीये. ही एक उच्चस्तरीय आध्यात्मिक साधना आहे. म्हणजे आपल्या जोडीदाराच्या आत्म्याला कुठल्याही अडथळ्याशिवाय जाणीवपूर्वक पाहण्याची एक कृती. आणि या साधनेतून मिळतं काय? तर यातून तयार होतो एक शक्तिशाली अनुनाद बंध. हा असा बंध आहे जो नात्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने उपस्थित राहायला लागतो, तेव्हा आपल्या जोडीदाराच्या ऊर्जेतले छोटे छोटे बदलसुद्धा ते काही बोलण्याआधीच आपल्याला जाणू लागतात. त्यांच्या भावना शब्दांशिवाय समजू लागतात. बाहेरच्या गोष्टींचं, फोनचं, कामाचं आकर्षण कमी होतं आणि दोघांमधलं ते अंतर्ज्ञानी नातं अधिक घट्ट, अधिक खोल होत जातं. हा बदल म्हणजे फक्त रूममेट्ससारखं एकत्र राहण्यापासून ते आत्मसहचर बनण्यापर्यंतचा प्रवास आहे. केवळ एकमेकांना प्रतिक्रिया देण्याऐवजी एकमेकांशी अनुनाद साधणं आहे. हे खरं तर नात्याचं एक खूप खोल आणि अर्थपूर्ण स्थित्यंतर आहे. आणि शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. जेव्हा आपण आपल्या समोरच्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने पूर्ण लक्ष देऊन पाहण्याचा निर्णय घेतो, तेव्हा खरंच काय घडतं याचा विचार नक्की करून बघा.